श्रीराम जय जय राम. सर्वत्र भगवंताची इच्छा पाहावी आणि अनुसंधान राखावे. एका वृद्ध गृहस्थांना वारंवार काहीतरी शारीरिक त्रास होत असे व त्यामुळे तब्येत बरी राहत नसे. त्यावर श्री म्हणाले, फार दिवस वापरून जोडा फाटला की तो कितीही दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोच. तसंच शरीराचं आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहते. दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे. तसे आजारामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत. विषय जोवर ओळखले नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात. याकरिता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती असते. म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. याचसाठी भगवंताला शरण जाणे जरूर आहे. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे. त्याच्या पायावर मस्तक ठेवावे आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला. तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही. माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येत आहे. तरी तुझी म्हणजे पर्यायाने माझी ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला पाहावे, हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे. ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. तरी हे भगवंता, माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर. यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको. अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे. अडचणी आणि संकटे यांची सुद्धा मजा वाटेल. पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही. तो बुड्या मारेल, उड्या मारेल, वाकडा तिकडा पोहेल. तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल. आपल्या आजाराचा, म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी सुगरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे. जसे इमारतीच्या पायाला दगड आणि कळसालाही दगडच असतो, तसे साधकाला आणि सिद्धालाही नामच साधन आहे. श्रीराम. जे जे घडते ते समजावे, इच्छा भगवंताची. रामाचे नितस्मरण असावे, देहांतरी मन नच गुंतावे. विषयांचे भय सरेल घडता, कृपा रामचंद्राची. जे जे घडते ते समजावे, इच्छा भगवंताची. जिथे जिथे वावरते वृत्ती, तिथे तिथे देवाची वसती. शरण गेलिया श्री रघुनाथा, वार्ता नुरे भ्रमाची. जे जे घडते ते समजावे, इच्छा भगवंताची. रामाविण सुख कशात नाही, रामाविण सुख कशात नाही. अनुभव कथिती असे प्रत्यही. मन गुंताया राघव चरणी, धार धरा नामाची. जे जे घडते ते समजावे, इच्छा भगवंताची. श्रीराम.